शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीस ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक विभागानं 100 दिवसाचा कार्यक्रम सादर करा असे आदेश त्यांनी दिलेत। पारदर्शकता, गती, प्रामाणिकपणेवर भर द्या। महाराष्ट्र नंबर 1च राज्य आहे म्हणून थांबू नका असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, काय फडणवीसांनी नेमके निर्देश दिलेले आहेत? मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। प्रधान सचिव असतील, अतिरिक्त मुख्य सचिव या सगळ्यांचीच बैठक होती। महत्त्वाचे मुद्दे जे तुम्ही आता सांगितले त्यासोबतच मुख्यमंत्र्यांची जी भूम असते ती अधिक वेगानं कार्यरत कशा प्रकारे केली जाईल, त्यासोबतच आणखीन एक वॉररूम जी अस्तित्वात आणायची आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये लवकरात लवकर दुसरी बैठक सुद्धा होईल अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या ज्या काही योजना आहेत, फ्लॅगशिप योजना असतील त्याचा कशा प्रकारे लोकांना फायदा होईल यावर भर देण्याचे निर्देश दिले। काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये त्यांनी मेन्शन केले आहेत की प्रत्येक विभागानं आपला 100 दिवसांचा कार्यक्रम लवकरात लवकर सादर करावा आणि विधिमंडळामध्ये ही बैठक झाली आहे त्यामध्ये पारदर्शकता, स्पेसिफिकली कुठल्याही अधिकाऱ्यांची कामं जी आहेत ती त्याची दिरंगाईमध्ये ती कामं होऊ नयेत, लवकरात लवकर थांबवा। जनता दरबारात लोकशाही दिनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत संपर्क साधला करावा आणि वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून लोकांना इझिली कसं ऍक्सेस सरकारच्या योजनांशी होईल ते महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत त्याकडे राज्य लक्ष द्या, सचिवांशी संवाद साधा। आपल्याला कुठल्याही अडथळा कामामध्ये येऊ नये, आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आणि 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर लवकर आपल्याला स्पष्ट करून कामाला लागावं लागेल अशा सूचना। ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे।